नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं. होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता 31 मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार 200 ची तेजी. होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता 31 मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार 200 ची तेजी. पण 31 मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 31 मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार 200 ची तेजी. या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा. सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता 31 मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार 200 ची तेजी. पण 31 मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 31 मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार 200 ची तेजी. या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा परिणाम आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या सर्वांमुळे आता 31 मार्च पर्यंत सोयाबीनचा बाजार भाव कसा या ठिकाणी 200 ची तेजी दाखवणार, या प्रत्येक प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर. तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर सोयाबीनची बाजारभाव पातळी ही 4200 ते 4500 च्या दरम्यान आहे आणि सोयाबीनची दिवसाची होणारी आवक ही आजही 1.5 लाख क्विंटलच्या आसपास आहे. सोयाबीनची ही जी आवक आहे मित्रांनो, ही आवक आता मार्च महिन्यात 100% कमी होणार. कारण याच्या मागचं लक्षात घ्या की देशामध्ये सध्या सोयाबीनचा शिल्लक साठा हा फक्त 35% आहे. यामुळे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की मार्च महिन्यामध्ये 100% सोयाबीनची विक्री या ठिकाणी कमी होणार. मार्च महिन्यात सुरुवातीला सोयाबीनची विक्री 1.5 लाख क्विंटल वरून 1.25 लाख क्विंटल पर्यंत खाली येईल. तेव्हा सोयाबीनच्या बाजार भावात 100 रुपयांची तेजी येईल आणि त्यानंतर सोयाबीनची विक्री 31 मार्च पर्यंत 1 लाख क्विंटल पर्यंत खाली येणार आहे आणि यामुळं मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि हीच ती तफावत जी सोयाबीनच्या बाजार भावाला आधार देणार आणि या आधारामुळे सोयाबीनच्या बाजार भावात आपल्याला 31 मार्च पर्यंत इथून सोयाबीनच्या बाजार भावात दिसणार 200 रुपयांची तेजी. या तेजीमध्ये
सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला हमखास 4,600 पार जाताना दिसणार आहे, परंतु या लेवलवरती सोयाबीनची बाजारभावाची पातळी टिकण्याची शक्यता नाही. म्हणून आपण एकच काम करा, सोयाबीनचा बाजारभाव जसा जसा वाढत जाईल तसा तसा सोयाबीनच्या विक्रीचा आलेख देखील वाढता ठेवा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी या ठिकाणी अजिबात येणार नाही. तर मित्रांनो, भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.